प्रश्न क्रमांक पहिला आहे, अवकाश प्रक्षेपणासाठी उपयोग करतात. तर प्रश्न आहे, अवकाश प्रक्षेपणासाठी कशाचा उपयोग करतात? मध्ये कशाच पर डॅश डॅश हे अवकाश प्रक्षेपण उभारले आहे? श्री तर मानवी शरीरातील ऑप्शन क्रमांक 2 चेतापेशी ही सर्वात लांब पेशी आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन कशाविषयी आहे? तर भारताचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन हे ऑप्शन क्रमांक 1 कृत्रिम जनुक या विषयावर आहे. पुढील प्रश्न आहे, सोलर कुकरची पेटी आतील बाजूस डॅश डॅश रंगाने आतील बाजूस काळ्या रंगाने रंगवलेली असते. तो सोलर प्रश्न आहे, रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये हा खनिज पदार्थ हिमोग्लोबिन मध्ये खालीलपैकी लोह हा पदार्थ असतो. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रास एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? समुद्र किनारा लाभलेला आहे. सगळ्यात जास्त समुद्र किनारा आहे रत्नागिरी. तो किती आहे? 237 किलोमीटरचा. सगळ्यात कमी आहे ठाणेला लागून आहे. तर ठाणेला एकूण 25 किलोमीटरचा समुद्र किनारा. तर पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त पवनचक्क्या आहे? तर महाराष्ट्रात
महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 सातारा या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पवनचक्क्या आहेत. पुढील प्रश्न आहे, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड व पाणी यांचे संयोग होऊन काय तयार होऊन खालीलपैकी कार्बोहायड्रेट्स तयार होत असतात. ऑप्शन क्रमांक 2 कार्बोहायड्रेट्स. पुढील प्रश्न आहे, वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर वुमेन्स लांबी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 यमुना जातो. तर तो झारखंड या राज्यातला वारसा पेय आहे. प्रश्न आहे, सिक्कीम राज्याच्या राज्य मत्स्य करण्यात आलेला आहे. तर सिक्कीम येतो. ऑप्शन क्रमांक 4 कॅलिफोर्निया या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न की कोणते उत्तराखंड मधील चारधामचा भाग आहे? हे दोन्ही पण म्हणजे ऑप्शन क्रमांक क 1 व 2 दोन्ही. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने मिलेट मिशन या कार्यक्रमाचा प्रारंभ केला? पैकी छत्तीसगड या राज्याने ऑप्शन क्रमांक 4 कार्यक्रमाचा आरंभ केला. पुढील प्रश्न आहे, रिश्टर स्केल हे खालीलपैकी काय आहे? रिश्टर स्केल हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 भूकंप मापक आहे. पुढचा प्रश्न आहे, चुंबक तुटल्यास तुटल्या जागी ध्रुव ध्रुव तयार होतात. तर चुंबक तुटल्या जागी विरुद्ध ध्रुव तयार होत असतात. पुढचा प्रश्न आहे, घर्षण डॅश करते. तर घर्षण बल हे नेहमी गतीच्या ऑप्शन क्रमांक 1 विरोधात
तर लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 ॲनिमिया हा रोग उद्भवतो. तर स्कर्वी हा रोग व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होतो. बेरिबेरी रोग व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे होत असतो. पुढील कोणत्या व्यक्तीने शोधून काढले? तर सितार नावाचे वाद्य खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 आमिर खुसरो यांनी शोधून भारतीय कायद्याला आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकल फुको यांनी लिहिला. जस्टिस पार्टी या चळवळीचे रूपांतर द्रविड मुनेत्र कळघम या पार्टीमध्ये झाले. पुढील प्रश्न आहे, भारतात इसवी सन 1856 मध्ये डॅश डॅश यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली. तर इसवी मध्ये पैकी लॉर्ड डलहौसी यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली. पुढील प्रश्न आहे, विदर्भाच्या पूर्व भागात असलेल्या वनस्पतींचा प्रदेश या नावाने ओळखला जातो. पूर्व भागात असलेला वनस्पतीचा प्रदेश हा आलापल्ली अरण्ये या नावाने ओळखला जातो. पुढील प्रश्न आहे, डॅश डॅश सारख्या वनस्पती कात निर्मितीसाठी करतात. तर कात निर्मितीसाठी खालीलपैकी खैर या झाडाचा उपयोग. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात जिल्ह्यात अरण्याची टक्केवारी जास्त आहे. तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात अरण्याची टक्केवारी जास्त आहे? तर महाराष्ट्रामध्ये ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात हे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. तर महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा ऑप्शन क्रमांक 1 ताडोबा पेच राष्ट्रीय उद्यान हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. नवेगाव हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, पेच हा एक व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे व पेच हा मगरीसाठी प्रसिद्ध आहे. मगर. पुढील प्रश्न आहे, गोंदिया जिल्ह्यात हा वन्य पशुपतींचा समृद्ध असलेला प्रदेश आहे. तर नवेगाव हा प्रदेश आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली संप्रेषणाचे तंत्र विकसित केले? वर्ग चिंतामणी पैकी ऑप्शन क्रमांक 1 पुढील तर खालीलपैकी फास्टर हायर स्ट्रॉंगर टुगेदर होते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीची तर 2032 शहरामध्ये
तर खालीलपैकी 20 जुलै या दिवशी आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिवस शेवट तर पेड्रो कॅस्टिल्लो यांची निवड झालेली आहे.